हॅलो, तुमचे प्रेरणाज ब्युटी स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण कट क्रीज आय मेकअप कशी करायची ते शिकणार आहोत. सर्वात आधी आपल्याला फेस वॉश करून मॉइश्चरायझर यूज करायचा आहे. मॉइश्चरायझर अप्लाय केल्याशिवाय आपल्याला पुढची प्रोसेस करता येणार नाही. मी सर्वात आधी जॉय हनीचं मॉइश्चरायझर यूज करत आहे. त्यानंतर आपल्याला आयब्रो फिल करून घ्यायचे आहेत. आयब्रो फिल करत असताना ही काळजी घेणं आवश्यक आहे की ते जास्त डार्क होणार नाही, कारण जर आयब्रो जास्त डार्क झाले तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही. सर्वात आधी आपण इनर कॉर्नरपासून आउटर कॉर्नरला जाणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे हलक्या हाताने आयब्रो फिल करून घ्यायचे. नेक्स्ट मी लिक्विड कन्सिलर यूज करत आहे. तुम्ही याऐवजी आयशॅडो प्रायमरसुद्धा यूज करू शकता. कन्सिलर व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे ब्युटी ब्लेंडरने. तुम्ही ब्रशने सुद्धा त्याला ब्लेंड करू शकता. कन्सिलर अप्लाय करून झाल्यानंतर आपण बेसला लॉक करणार आहोत. त्यासाठी मी कॉम्पॅक्ट यूज करते. तुम्ही लूज पावडरसुद्धा यूज करू शकता. आपला बेस व्यवस्थित लॉक व्हायला हवा याची काळजी घेणं आवश्यक आहे. कट क्रीज करण्यासाठी सर्वात आधी आपण इथे रेड शेड यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक ब्लेंडर ब्रशची गरज आहे आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ते जास्त डार्क नसायला पाहिजे याची काळजी घ्यायला हवी तुम्हाला. आय मेकअप करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लेंडिंग करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित ब्लेंडिंग करणार नाही तोपर्यंत तुमचा शेड उठून दिसणार नाही. माझ्याकडे इथे स्मॉल ब्रश नव्हता म्हणून मी मोठ्या ब्रशने ब्लेंड करत आहे. त्यानंतर आपण डार्क शेड घेऊन क्रीज लाईनच्या खाली थोडंसं आपण त्याला ब्लेंड करणार आहोत. तुम्ही 2 शेड यूज करू शकता. मी इथे रेड आणि डार्क ब्राऊन कलर घेतलेला आहे क्रीज लाईन करण्यासाठी. आपल्याला कन्सिलर यूज करायचा आहे आय बॉलवरती. व्यवस्थित कन्सिलर यूज केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपल्याला एक लाईन करून घ्यायची आहे. तुम्ही क्रीम कन्सिलरसुद्धा यूज करू शकता. मी इथे लिक्विड कन्सिलर यूज केलेला आहे. त्याला ब्लेंड करून घेते. ब्लेंड करून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित ब्रशने त्याला पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला आयशॅडो हा उठून दिसणार. इथे मी ग्लिटर पिंक शेड यूज करत आहे. तो सगळीकडे व्यवस्थितपणे अप्लाय करून घेतल्याच्या नंतर मी दुसरा शेड यूज करणार आहे. पिंक ग्लिटर शेड यूज करून झाल्यानंतर मी गोल्डन शिमर यूज करत आहे. व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर लायनर लावताना काळजी घ्यायची आहे की आपल्याला विग लायनर हवं आहे, कसं लायनर हवं आहे त्यानुसार आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी इथे विग लायनर यूज करते. तर हा आहे आपला फायनल लुक. कसा वाटतोय हे तुम्ही नक्की सांगू शकता. अशाच आय मेकअपच्या व्हिडिओजसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.